जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले थांबायचं नाव घेत नाहीये। मागच्या अनेक दिवसांपासून जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर हल्ले झालेले आपण ऐकलेच आहेत। पिंपळवंडी परिसरातील वैशाख खेडे या ठिकाणी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याने साधारण 10 फुटी कंपाऊंडवरनं उडी मारून एका गायीच्या वासरावर हल्ला केलाय आणि यामध्ये ते गायीचं वासरू मृत्युमुखी पडलंय। हे बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत, ते थांबले पाहिजे या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांमधून मोठा आक्रोश आहे। मात्र याकडे कुणी लक्ष का देत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतात। वन विभागाने या ठिकाणी पंचनामा करून लागलीच पिंजरे लावण्याची व्यवस्था केली असल्याचंही या गोठ्याचे मालक कोकाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले। जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार आहे। बिबट मुक्त जुन्नर तालुका हे स्वप्न जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पाहिले, मात्र ते लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। पहा.com साठी वैशाख खेड। कोकटे साहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। रात्री तुमच्या या गोठ्यावरती बिबट्याचा हल्ला झाला अशी माहिती मिळते, नेमकं काय सगळं घडलं, किती वाजता घडलं? रात्री जमतेम पहाटेच्या सुमारात 2:30-3च्या दरम्यान बिबट्या या ठिकाणी घुसला। आपलं जे कंपाऊंड आहे 7-8-10 फुटाचं, याच्यावरून उडी मारून आत आला। बाकी या 3 आपल्या गावठी गाय मोकळ्या असतात आणि वासरू या गोठ्यामध्ये म्हणजे आतल्यात मोकळं होतं। तर बराच वेळ या ठिकाणी बिबट्यांनी पळापळ केली असं आपल्याला दिसतंय। त्याच्यानंतर ते वासरू पकडून त्याला म्हणजे ठार केले, त्याने म्हणजे फाडलं डायरेक्ट वासरू, अतिशय विचित्र प्रकारे फाडलेले आहे पार। त्याच्यानंतर सकाळी ज्यावेळेस आम्ही गोठ्यात आलो त्यावेळेस पाहिलं तर वासरू पडलेलंच होतं, गाया इकडे तिकडे पळत होत्या तोपर्यंत। त्याच्यानंतर वनवाल्यांना आपण फोन करून ते गुंड म्हणून कोणतरी साहेब आहेत ते आले, त्यांनी पंचनामा वगैरे करून गेले ते आता। त्याच्यानंतर मी त्यांना बी त्यावेळेस सांगितलं बा काहीतरी या बिबट्याच्या बाबत तुम्ही उपाययोजना करा, लोकांचं व पशुधनाचे नुकसान होते, बिबट्याची माणसावर हल्ले होत आहेत। ते बोलले बहुत तातडीने तुम्ही म्हणता तर 2-4 पिंजरे लावतो या ठिकाणी। अशा पद्धतीचं बोलणं झालं आहे त्यांच्याबरोबर माझं। त्यांचे साळुंके साहेबांबरोबर माझं बोलणं झालं आहे का बा शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही मदत करून बसतो, कंपन वगैरे त्या ज्या काही स्कीम आहेत तुमच्या फॉरेस्टच्या माध्यमातून त्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीचं माझं बोलणं त्यांच्याबरोबर झालेलं आहे सकाळी। आता तुमचे मित्र आणि या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे शेजारीच तुमच्या राहतात, तुमच्या अतिशय घनिष्ठ संबंध, दादांशी काही या संदर्भात चर्चा झाली? नाही, दादांबरोबर बोललेलं नाही अजून मी। दादा आता अधिवेशनाला नागपूरला आहे, त्याच्यामुळे काही बोलणं नाही। पण संध्याकाळी मी दादांच्या कानावरती ही गोष्ट घालणार आहे, असा अशा पद्धतीचा हल्ला झाला। एक 4-5 दिवसापूर्वी आमच्याच वस्तीमध्ये आपलं आमचे गणेश पाटील शिंदे म्हणून आहेत, त्यांच्या बी पॉली हाऊसवर बिबट्या वरती चढला कागदावर आणि जवळजवळ 3-4 लाख रुपयाच्या कागदाचं नुकसान केलं, पूर्ण कागद त्यांनी फाडलाय। त्यावेळेस बी ते साहेब येऊन पंचनामा करून वगैरे गेलेले आहेत। तर त्याबद्दल बी मी बोललो होतो त्यांना, त्यांचं काय होते का बघा, आता ते बोलतात बघू आमच्या लेवलवरती बघा मी पंचनामा वगैरे करून देतो त्यांचा बी, अशा पद्धतीचं बोलणं आहे। दादांच्या बी कानावर घातलेलं आहे बा, तिथे बी त्या कागदाचं बऱ्यापैकी नुकसान झालेली आहे। आणि जास्तीत जास्त दादांचा तो प्रयत्न आहेच ऑलरेडी बा, म्हणजे बिबटमुक्त तालुका करायचं। जोपर्यंत आता काही उपाययोजना होत नाही तोपर्यंत माझं तर मध्ये शेतकऱ्यांनीच काळजी घेतली पाहिजे, आपल्या कायला कंपाऊंड घातलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त बाबा लाईटचा प्रकाश ठेवला पाहिजे, अशा पद्धतीची बाबा माझी विनंती आहे। आपणही सुरक्षिततेच्या दृष्टीने केलं पाहिजे, पर्याय नाही। कारण बिबट आता मानव हद्दीत घुसलेला आहे ना, म्हणजे वस्तीत घुसलेला आहे। त्याच्यामुळे आता काय बिबट बी आता प्राण्याला आपण काय करू शकतो, काहीच करू शकत नाही। ते जे वासरू आहे ते साधारण किती महिन्याचं होतं? ते एक 12-13 महिन्याचं वासरू आहे। आपली गिर गाई समोर दिसते तुम्हाला, ही लाल गिर गाई, त्या लाल गिरचं ते आपलं म्हणजे घरचंच वासरू आहे। ते अतिशय चांगलं वाढलं होतं, म्हणजे मजबूत झालं ते। पण ते आता लहान असल्यामुळे ते बाकीच्या त्या गाया मोकळ्या असल्यामुळे काही वाघाने त्यांच्यावर काही म्हणजे अटॅक करता आला नाही, पण ते लहान असल्यामुळे त्याच्यावरती अटॅक करून त्याला ठार केलं आहे त्यांनी। पण बाकीची पण जनावरं बऱ्यापैकी बेदरलेली दिसतात? हो, नाही अजून खाल्लंच नाही, म्हणजे ऑलरेडी सकाळपासून किंवा पाणी किंवा खाल्लंच नाही, असेच पाळता येत फक्त ते। आणि पूर्वी माझ्याकडे भरपूर गाया होत्या गोठ्यामध्ये, 20-25 गाया होत्या, आमचे मॅडम वगैरे पाहायच्या त्या सगळं। तर आता काय केलं मी, म्हणजे माझं जरा थोडं टाईपच बदलायचं विचार चालू आहे। म्हणजे जर्सी आपण जवळजवळ बंद केले, माझ्याकडे ब्लॅक गावठी एक ते गिर आहे, हे वासरू होतं, ती बी गिर टाईपच म्हणजे सायवाल टाईप ती एक गाय आहे। तर अशा पद्धतीने आमचं गेले जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीपासूनचा व्यवसाय आहे गाय गोठ्याचा। म्हणजे आम्हाला आवड असल्यामुळं आम्ही गाई पाळतो, मी काही लई त्याच्यानं काही लई इन्कम होते असंही काही नाही, पण एक आपल्याला आवड आहे पहिल्यापासून म्हणून आपण तो या गावठी गाई आपण ठेवलेल्या आहेत। कोकटे साहेब काय अपेक्षित आहे, काय व्हायला पाहिजे या बिबट्याच्या संदर्भात नेमकं? नाही, बिबट्याच्या संदर्भात ऑलरेडी काय आलं पाहिजे बरं का साहेब, आता आपण तर दादा तिकडे पिंपरीला उपोषणाला बसले, आम्ही तिथे बऱ्याच वेळा होतो तालुक्यात, कुठे उपोषणाला आपण असतोच तिथं।
बिबट्या तर म्हणजे हद्दपार झाला पाहिजे क्लिअरच, तो मेन विषय आहे. समजा ठीक आहे जनावरांचं वगैरे आपण समजू शकतो बुवा, ठीक आहे शासन थोडीफार मदत बी देतं, तो विषय नाही. पण एखाद्या मानवावर ज्यावेळेस हल्ला होतो, एखाद्या कुटुंबातलं लहान मूल म्हणा, लेडीज म्हणा किंवा करता माणूस जातो, त्यावेळेस अतिशय बिकट परिस्थिती या बिबट्यामुळं तयार होती. आणि आपल्याकडे तालुक्यामध्ये असे बरेच प्रकार झालेले आहेत. म्हणजे बाबा बिबटमुळे एखादा माणूस जाणं आणि त्या कुटुंबाची वाताहत होणं ही काही चांगली गोष्ट नाही. तर आता आपले आमदार साहेब बऱ्यापैकी त्याचा फॉलोअप घेत आहेत. त्या निमित्तानं आता करतील ते त्यांच्या लेवलवरती, अधिवेशनात असेल राज्य शासनाकडे, मग मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करून बिबट सफारीत काही सोडतील, काही आपले माणिकडोला राहतील आणि उरलेले कुठं आउट ऑफ सोडतील, काहीतरी त्याच्यावर उपाययोजना तात्काळ झाली पाहिजे. राज्य शासनाने, वन अधिकाऱ्यांनी, सगळ्यांनी याला सहकार्य करून लवकरात लवकर जुन्नर तालुका बिबटमुक्त झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.